हाय, आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण वर्डप्रेसच्या वेबसाईटला लॉग इन कशा पद्धतीने करतोय ते आपण बघणार आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण बघतोय ते आपण ॲज अ एंड यूजर नाही बघत, तर आपण सर्व्हरचे ॲडमिन आहोत आणि मग आपल्याला एखाद्या दुसऱ्याच्या वेबसाईटला लॉग इन करायचं आहे, तर ते कशा पद्धतीने करणार हे बघणार आहोत. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्या सर्व्हरला लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला कस्टमरचं ऑप्शन दिसेल. त्या कस्टमर्सवरती क्लिक केला की तुम्हाला कस्टमरची लिस्ट दिसेल. ओके, आता आपल्याला कस्टमरचं नाव आहे अमोल मिरजे आणि त्याची वेबसाईट आहे ही. तर आपल्याला त्याच्या वेबसाईटला जर लॉग इन करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला अमोल मिरजेवरती क्लिक करायचं कस्टमरच्या नावावरती. त्याच्यानंतर त्याचं डोमेन नेम दाखवेल आपल्याला. त्या डोमेन नेमवरती क्लिक करायचं आणि ह्या डोमेन नेमवरती एकदा आपण क्लिक केलो की त्याच्यानंतर तुम्हाला इथे त्याचं डोमेन नेम दाखवेल जे काय आहे ते. त्याच्यानंतर डॅशबोर्डच्या राईट साईडला तुम्हाला वर्डप्रेसचा एक ऑप्शन दिसेल. आता हा वर्डप्रेसचा ऑप्शन कधी दाखवतोय, जर आपलं वर्डप्रेस जर प्रॉपरली इन्स्टॉल असेल तर इथं आपल्याला वर्डप्रेसचा ऑप्शन दाखवेल. आता ह्या सिनॅरिओमध्ये आपलं वर्डप्रेस अगदी प्रॉपरली इन्स्टॉल आहे म्हणून आपण ह्या वर्डप्रेसवरती क्लिक करू. आता इथून आपण डायरेक्टली लॉग इन करू शकतो, एकतरी लॉग इन आणि सेटअप, किंवा लॉग इन करण्यासाठी आपण इथं देखील जाऊ शकतो. आपण पहिल्या सिनॅरिओमध्ये आपण लॉग इन करण्यासाठी काय करू की ह्या वर्डप्रेसवरती क्लिक केल्यावरती इथं जे लॉग इनचं बटन दाखवते ह्या लॉग इनवरती आपण क्लिक करू. आता तो आपल्याला एक मेसेज देतो की रिट्रायविंग वर्डप्रेस ॲडमिनिस्ट्रेटर क्रेडेन्शियल्स प्लीज वेट. ओके, म्हणजेच काय, त्यानं वर्डप्रेसचे क्रेडेन्शियल्स जे सेव्ड आहे त्याने ते रिट्राईव्ह केले आणि इथे तो आपल्याला वॉर्निंग देतो आहे की बाबा हे टेक्निकल ओनली डोमेन आहे, त्यामुळे हे रिअल लाईफ सिनॅरिओमध्ये वापरलं जात नाही. खरंच तुम्हाला ह्या वेबसाईटला प्रोसीड करायचं आहे का. आपण ह्याला चेकबॉक्स ऑन केला की बाबा होय, की ह्या वेबसाईटला मी ट्रस्ट करतो आहे आणि त्याला पुढच्या 90 दिवसासाठी ह्याच्यावरती माझा ट्रस्ट राहील, असं आपण ह्याला चेकबॉक्स ऑन केला आणि आपण कंटिन्यू टू वेबसाईटवरती क्लिक करू. ओके, तर आपण आपल्या वर्डप्रेसच्या वेबसाईटला अशा पद्धतीनं लॉग इन करतो. ठीक आहे, तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ अगदी प्रॉपरली समजलेला असेल. थँक्यू व्हेरी मच.